मिरज मतदारसंघासाठी 25 कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी. आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांचे प्रयत्न. मिरज मतदारसंघातील रस्ते दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी मार्च 2026च्या अर्थसंकल्पात विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून सुमारे 25 कोटी रुपयांच्या रस्ते सुधारणा, रुंदीकरण व पूल बांधकामाच्या कामांना शासनाने हिरवा कंदील दिला आहे. या मंजूर कामांमध्ये पेठ, सांगली, मिरज, म्हैसाळ, ढवळी, निलजी या मार्गावरील म्हसोबा मंदिर ते ढवळी किमी 0,00 ते 5,000 या भागातील रस्ता सुधारणा कामासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इजिमा 114 ते कांचनपूर, कळंबी, मालगाव, मल्लेवाडी, आरग, लक्ष्मीवाडी, मंगसुळी या मार्गावरील मंगसुळी भोड ते राज्य हद्द किमी 29,400 ते 30,200 या भागातील रस्ता सुधारणा कामासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. चाबुकस्वारवाडी, सलगरे, कवलापूर, वस्ती, विकासनगर, डोंगरवाडी, शिपूर, व्यंकुचीवाडी, आरग, शिंदेवाडी ते जिल्हा हद्द या मार्गावरील सलगरे गावठाण ते चाबुकस्वारवाडी किमी 5,800 ते 0,000 या भागातील रस्ता सुधारणा कामासाठी 8 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मिरज, सावळी, कानडवाडी, कवलापूर, धुळगाव, पाटगाव, भोसे या मार्गावरील कानडवाडी ते कवलापूर किमी 7,800 ते 10,100 या भागातील रुंदीकरणासह रस्ता सुधारणा कामासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच खंडेराजुरी, एरंडोली, बेडग, नरवाड, म्हैसाळ या मार्गावरील बेडग ते नरवाड किमी 16,000 ते 18,000 या भागातील रुंदीकरणासह रस्ता सुधारणा कामासाठी 3,50,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कळंबी गावाजवळ नवीन पूल बांधण्यासाठी 2,50,00,000 रुपये तर कवलापूर, बामणोली, उल्हासनगर, कुपवाड या मार्गावरील रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांमुळे मिरज तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व वेगवान होणार असून शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रस्ते व पूल बांधकामामुळे कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक विकासाला गती मिळणार आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.